संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पलूस येथील शिवतीर्थावर आपण सर्वजण मूक मोर्चासाठी उपस्थित राहिलो आहोत. खऱ्या अर्थानं हा मूक मोर्चा नाही, सर्वांच्या हृदयात आणि सर्वांच्या अंतर्मनात प्रचंड संताप आहे. आज या विद्यार्थिनींनी जो मांडलेला जे वक्तृत्व केलं यानं सर्वांच्या एक मोठा संताप, एक मोठा उद्रेक बाहेर पडत आहे. आज आपण कुठल्याही राजकीय पक्षाशी, कुठल्या राजकीय नेत्याशी किंवा व्यक्तिगत कुणाशीही इथं एकत्र जमलेलो नाही. आज आपण जमलेलो आहोत ह्या समाजातल्या जी झालेली निंदनीय घटना आहे, क्रूर घटना आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. राजस्थानमध्ये घडलेली घटना, ह्या घटनेमध्ये एका निष्पाप मुलीचा बळी गेलेला आहे आणि ही जी घटना आपल्या ह्या विकसित भारतात घडत आहे याच्यासारखं दुर्दैव काय नाही. आज आपण सर्वजण म्हणतो की आपण प्रगती करत आहोत, आपण चंद्रावर गेलेलो आहे, वैज्ञानिक प्रगती केलेली आहे, सर्व क्षेत्रात आपण भरारी घेत आहे. पण जर महिला सुरक्षित नसतील, मुली सुरक्षित नसतील तर ह्या प्रगतीला कोणताही अर्थ नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. आज या ठिकाणी मी थोडक्यात सांगायचं झालं तर या शासनाला, प्रशासनाला विनंती करतो, आवाहन करतो की महिलांच्या सक्षमीकरणासाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोरातली कठोर जी लोक याच्यावरती अत्याचार करतात, महिलांच्यावरती, मुलींच्यावरती, त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी, कायद्यात कठोर अंमलबजावणी करावी. कायद्याचा धाक ह्या गुन्हेगारांना राहिलेला नाही, त्यामुळे ह्या घटना वारंवार घडत आहेत. कायदा कठोर केला पाहिजे, त्याशिवाय या घटनांना आळा बसला नाही पाहिजे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या पोलीसमधल्या व परिसरामधल्या सर्वांना मी आवाहन करतो की स्त्रियांच्यावर जर अत्याचार होत असेल तर सर्व समाजाने त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपल्या परिसरातील कोणत्याही मुलीची छेडछाड होत असेल तर सर्वांनी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ही सर्व आपल्या सर्वांची नैतिकता आहे, जबाबदारी आहे. आज या मूक मोर्चाच्या निमित्तानं मी महाविद्यालय शिक्षक, सर्व यंत्रणा यांना पण सांगू इच्छितो की या महाविद्यालयात शिक्षण घेताना या मुलींना एक अशा प्रकारचं पण शिक्षण चालू केलं पाहिजे की आपल्या समाजात वावरताना निर्भीडपणे कसं वावरायला पाहिजे, आपली स्वतःची सुरक्षितता महत्त्वाची धरून सुरक्षिततेबाबत एखादं शिक्षण देता येतं का, एखादं प्रबोधन करता येतं का, हे पण पाहिलं पाहिजे. कारण की जर ह्या देशातली स्त्रिया सन्मानानं जगल्या तर आपल्या सर्वांचं देश हा विकसित झाला आणि आपलं काम सार्थक ठरलं असं मला वाटतंय. आज ह्या घटनेतील जी पीडिता, तिला मी भावपूर्ण श्रद्धांजली देतो. तिच्या घरच्यांना, कुटुंबियांना ईश्वर बळ देवो आणि अशी घटना संपूर्ण भारतात कुठेही घडू नये अशी ईश्वरसाठी प्रार्थना करतो. थांबतो. धन्यवाद.